नमस्कार. मी संदीप कुलकर्णी. बडे आम पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सिनेमा सिनेमा हा आपल्याला एंटरटेन करतो, वेगवेगळे आपल्याला पर्स्पेक्टिव्स देतो. हे आपण ऐकलं आहे, अनुभवलं आहे. पण सिनेमा आणि त्याचं शिक्षण आणि त्याचे इन्साईट्स हे माणसाला ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा माणूस आतून बदलतो हे ऐकलं आहे. पण माझ्या ओळखीचे असे मित्र आहेत माझे, अमरजित आमले, विजय कळमकर, हे एका संस्थेचे फाउंडर आहेत. स्पंदन नावाची ही संस्था आहे. इनफॅक्ट संस्था नाही, हा एक परिवार आहे. आणि हा परिवार गेल्या कित्येक वर्षांनी हळूहळू मोठा झालेला आहे. सिनेमाचं शिक्षण म्हणा किंवा सिनेमाचं इन्साइट्स हा परिवार या सगळ्यांना देतोय. म्हणजे काही सदस्य आहेत जे अत्यंत चाळीत राहणारे आहेत, किंवा एखादा पानवाला आहे, किंवा एखादा अत्यंत लोअर मिडल क्लासमधला कोणी आहे. त्यामुळे सिनेमा हा कोणापासून लपत नाही आणि लपून राहू शकत नाही. सिनेमा ही अशी जादू आहे जी प्रत्येकाच्या मनात असते. काहीतरी कुठल्या तरी भागाने कुठल्या तरी एका फॅकल्टीमध्ये या सिनेमामध्ये यावं. खालच्या वर्गातला जो माणूस असतो त्याच्यापर्यंत हे शिक्षण पोचत नसतं, किंवा त्याला असं वाटत असतं की हे मी कसं करणार, मला हे परवडणार नाही कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाणं किंवा कुठल्या तरी एवढी फीज देणं वगैरे. पण स्पंदन हा परिवार असा आहे की ह्या सगळ्या लोकांना अकॉमोडेट करतो आणि ह्या लोकांना एका वेगळ्या ट्रान्सफॉर्मेशन लेवलवरती घेऊन जातो आणि सिनेमाचा श्वास देतो. आणि अशाच ह्या मोमेंटमधनं एक मराठी सिनेमा आता निर्माण झालेला आहे. त्याचं नाव आहे कुर्ला ते वेंगुर्ला, जो ह्या 19 सप्टेंबरला रिलीज होतोय. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आलेला हा सिनेमा, ह्याचं महत्त्व वेगळं आहे, याचा एक सेन्स ऑफ पर्पज आहे. आणि म्हणूनच आम्ही या दोघांना, अमरजितला आणि विजयला, या बडे आमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आहे. आणि त्यांचं हे सगळे एक्सपिरियन्सेस, त्यांचा हा सगळा प्रवास आपल्या प्लॅटफॉर्मवरती उलगडणार आहोत. तर आपण त्यांचा हा प्रवास ऐकूयात. आणि आता आपल्या ह्या प्रेक्षकांचं एक कर्तव्य आहे म्हणा, किंवा आपल्याकडनं एक काय म्हणतो त्याला, देण्याचा भाग आहे की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन आपण पाहावा. मी हा सिनेमा पाहिला आहे. अप्रतिम सिनेमा आहे. आणि मी जसं म्हणतो तसं त्याला एक वेगळी एनर्जी आहे, त्याला एक सेन्स ऑफ पर्पज आहे. तो सगळ्यांनी हा अनुभव थिएटरमध्ये घ्यावा असं मला एक आव्हान आहे. पण त्याआधी आपण या दोघांचा हा प्रवास ऐकूया. या.